हा मला अभिमानास्पद गोष्ट मला सांगावीशी वाटते आणि हे केलं असेल हे आगरी सेनेने केले आहे। आणि मुंबईत जर कोण बोलत असेल की आमच्या मुंबईत कुठे आगरी सेना आहे, आज मुंबईतल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आपण संघटना वाढवली आहे। अनेक कार्यकर्ते या ठिकाणी सभासद होत आहेत, अनेक पदाधिकारी या ठिकाणी नेमणुका आपण करीत आहोत। आज वर्धापन दिनानिमित्त आगरी सेनेच्या आगरी समाजाच्या व्यतिरिक्त काही समाजाचे कार्यकर्ते आज साहेबांना भेटण्यासाठी आले होते। आज त्यांनी सुद्धा या ठिकाणी वर्धापन दिनानिमित्त आगरी सेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे। एक अभिमानाची गोष्ट मला सांगितली मध्ये कोण आपले कार्यकर्ते बोलले होते की या राज्याचे राज्यपाल महामहिम राज्यपाल कोश्यारी साहेब भगतसिंग कोश्यारी साहेब राज्याचे राज्यपाल तुम्ही बोलता, एक तुम्ही कुठल्याही पक्षाचे म्हणून मला वाटतं एक एजंट म्हणून तुम्ही या मुंबईमध्ये राज्यपाल म्हणून मला वाटतं काहीतरी ठेवला असेल तुम्हाला। राज्यपालाने कुठलाही पक्षपात करू नये ही माझी भूमिका आहे। यस, राज्यपाल भाजपा पक्षाचं आपल्याला नाव घ्यायचं नाही या ठिकाणी साहेब। राज्यपालाला हा कुठला पक्ष नसतो। राज्यपाल हा सगळ्यांच्या नागरिकांचे एक मुख्यमंत्र्याची जी लेवल आहे त्या लेवलपेक्षा त्यांचं एक पद मोठं असतं आणि त्या राज्यपालाने या राज्याला न्याय द्यायचं काम करायचं असतं आणि ते त्यांच्याकडून झालेलं नाही असं मला वाटतं। राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी साहेब यांनी एक वल्गना केली होती। मुंबईतील गुजराती आणि मुंबईतील राजस्थानी मारवाडी यांना जर मुंबईच्या बाहेर काढलं तर मुंबई ही आर्थिक राजधानी उरणार नाही। मी म्हणतो या विषयासंदर्भात राज्यपालांच्या विरोधात आवाज उठवला असेल तर मुंबई प्रदेश अध्यक्ष जयेंद्र कोणी यांनी आगरी सेनेच्या मार्फत उठवला। एक अभिमानास्पद गोष्ट मला सांगायची राज्यपालांविषयी